महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांच्या जोर बैठका सुरू. मुंबईसह प्रमुख महापालिकेत ठाकरे बंधूंची युती. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील स्वदेशी झेप. तर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसला दिलासा. भारत जॉर्डनमध्ये व्यापार सहकार्य. तर इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा लिलाव. आणि जेन झींना शरद पोंक्षेंनी दिलाय हिमालया एवढा सल्ला. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 17 डिसेंबर वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांच्या जोर बैठकांची. महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असतानाच राजकीय जोर बैठकांना वेग आलेला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीतील मविया घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये दिल्ली ते मुंबई अशी राजकीय खलबतं रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची तसंच गृहमंत्री शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली आहे. संसद भवनातील गृहमंत्री शहा यांच्या दालनात पटेल आणि तटकरे यांनी त्यांच्याशी बंद दाराआड संवाद साधला. राज्यात काही ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष महायुतीत एकत्रित निवडणूक लढणार आहेत, तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील. मात्र जिथे युती होणार नसेल अशा ठिकाणी दोन्ही पक्षांनी परस्परांना विश्वासात घेऊन चर्चा करावी असं ठरलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईसह प्रमुख महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीची. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नाशिक या 5 महापालिकेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतील, तर उर्वरित ठिकाणांचा निर्णय हा स्थानिक नेते घेतील. या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे युतीची घोषणाही लवकरच होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी मुंबई लुटण्यासाठी कोण बसलेलं आहे, डाकू रेहमान कोण आहे हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमित शहा यांच्या ताब्यात मुंबई जाऊ देणार नाही असं सांगत भाजपवर जोरदार टीका केली. तसंच काँग्रेसला वेगळी चूल न मांडण्याचा सल्ला देतानाच त्यांनी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची सुद्धा आठवण करून दिली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या स्वदेशी झेपेची. सेमीकंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात भारतानं एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. पहिली स्वदेशी मायक्रो प्रोसेसर चिप ध्रुव 64चं यशस्वी लॉन्चिंग झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. तसंच देशातल्या पहिल्या 64 बिट डुअल कोर मायक्रो प्रोसेसरचं लोकार्पणही करण्यात आलेलं आहे. हा प्रोसेसर संपूर्णपणे भारतात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग अर्थात सिडॅकनं मायक्रो प्रोसेसर विकसन कार्यक्रमाअंतर्गत डिझाईन केलाय. ध्रुव 64 हा भारताचं परदेशी प्रोसेसरवरलं अवलंबित्व कमी करण्याच्या योजनेतला महत्त्वाचा टप्पा आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसला दिलासाची. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित हवाला प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयानं दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेण्यास राऊज ॲव्हेन्यूजच्या विशेष न्यायालयानं स्पष्ट शब्दात नकार दिला. काँग्रेससाठी कोर्टाचा हा निर्णय दिलासादायक मानला जातोय. गुन्हा दाखल न करता हवाला प्रकरणाचा तपास करणं आणि आरोपपत्रात दाखल करणं उचित नसल्याची टिप्पणी न्यायमूर्ती विशाल गोगणे यांनी सुनावणी दरम्यान केली. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात भारत आणि जॉर्डनमध्ये व्यापार सहकार्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जॉर्डन यांच्यातला द्विपक्षीय व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करून 5 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताच्या उच्च आर्थिक विकासाचा लाभ घेऊन जॉर्डनमधील कंपन्यांनी आकर्षक परतावा मिळवावा आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलंय. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात इंडियन प्रीमियर लीगच्या 2026च्या स्पर्धेच्या लिलावाची. इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा लिलाव अबुधाबीमधील इतिहाद सेंटर इथं मंगळवारी पार पडला.
एकूण 77 जागांसाठी झालेल्या या लिलावात 359 खेळाडू रिंगणात होते. या लिलावातून सर्व फ्रँचायझींनी 19व्या हंगामासाठी संघ बांधणी केली. या लिलावानंतर आता पुन्हा ट्रेडिंग विंडो सुरू होणार आहे. त्यामुळे संघ खेळाडूंना ट्रेड करू शकतात. IPL 2026 लिलावात अनेक चकित करणारे निर्णय पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सनं 25 कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे तो IPLच्या लिलावाच्या इतिहासातला सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. जेनझींना शरद पोंक्षेंनी दिलेल्या मोठ्या सल्ल्याची. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित हिमालयाची सावली हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले. यात महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री श्रुजा प्रभुदेसाई आहेत. हिमालयाची सावली हे नाटक केवळ मनोरंजन नाहीये, तर हे खऱ्याखुऱ्या आयुष्यात हिमालय व्हायला शिकवणार आहे. ज्यात शरद पोंक्षे तरुण पिढीला उद्देशून सल्ला देतात की भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचंय ते होत असताना आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणाशी आणि कामाशी आपण प्रामाणिक राहावं, बांधिलकी पाळावी, असं ते म्हणाले. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.